आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचं आज सकाळी पंढरपूरकडे जाताना पुण्यामधून सासवडकडे प्रस्थान झालंय। काल आळंदीहून सोहळा निघाल्यानंतर 2 दिवसांनी माऊलींची पालखी ही पुण्यातील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी होती। त्यानंतर आज सकाळी 6 वाजता माऊलीच्या पालखीनं सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलंय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी भाविक माऊलीच्या आषाढी वारीमध्ये सहभागी झाले। माऊलींची पालखी अवघड दिवेघाट मार्गे झेंडेवाडी या ठिकाणी दाखल होईल आणि तिथं विसावा उरकून सोपान काकांची नगरी सासवड इथं माऊली मुक्कामी असते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश आपल्या सोबत आहेत। निलेश, भाविकांची कशी लगबग पाहायला मिळते? उत्साह तर उत्स्फूर्तपणे आहेच, पाहायलाच मिळतोय। कशी पालखी मार्गस्थ होणार आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया। नक्की श्रद्धा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आणि यासोबतच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दोन्ही पालखी सोहळे सकाळी 6 वाजता पुण्यनगरीचा निरोप घेऊन त्यांनी पुढे पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण केलेलं आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा लोणी कायबोरकडे त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे आणि लोणी कायबोरला आता मुक्काम असणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवल्यानंतर हडपसर वडकी मार्गे दिवे घाटाचे अवघड चढण पार करून हा सगळा सोहळा संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये दाखल होणार आहे। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर ज्या घाटामध्ये गाडीचं इंजिन सुद्धा थकतं असा दिवे घाट, अशा दिवे घाटाची अवघड चढण पार करून हा सगळा वारीचा सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये प्रवेश करत असतो, संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये प्रवेश करत असतो। हे दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे वारकऱ्यांची लगबग चालू आहे। वारकरी दिवे घाटाची अवघड चढण पार करून हे चढण पार करून पुरंदर तालुक्यामध्ये प्रवेश करतायत। मात्र या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा थकवा पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतो, हे सगळे वारकरी दिवे घाटाची अवघड चढण पार करून या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सगळ्या वारीच्या या सगळ्या वाटेवरती हा क्षण, याची डोळा नजरेत कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पुणेकर किंवा वारकरी या ठिकाणी जमा होत असतात। कारण नागमोडी वायनांचा हा पूर्ण दिवे घाट आहे। शेकडो वर्षांची परंपरा वारीची या घाटातून पालखी जाते आणि मग हा नागमोडी वायनाचा घाट आणि यावरचं पालखीचं ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी प्रत्येकाची नजर या ठिकाणी असते आणि मग तो क्षण आज आलेला आहे आणि म्हणूनच आज सकाळपासूनच या ठिकाणी पुणेकरांनी गर्दी केलेलं चित्र पाहायला मिळतंय। वारकरी सुद्धा मोठ्या उत्साहात या ठिकाणी येतात। गाडीचं इंजिन थकतं पण वारकऱ्यांची पावलं मात्र या ठिकाणी थकताना पाहायला मिळत नाहीत। मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात या ठिकाणी वारकरी दिवे घाटाची अवघड चढण पार करून या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पालखी सोहळ्याचा विसावा असतो। या ठिकाणी पालखी सोहळ्याचा विसावा असल्या कारणानं हा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये प्रवेश करतो। शासकीय त्या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि यानंतर हा पालखी सोहळा आज रात्री उशिरा संत सोपान काका ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काकांची सासवड नगरी आहे, या नगरीमध्ये हा पालखी सोहळा दाखल होत असतो। 2 दिवस पुण्यामध्ये पालखी सोहळा होता आणि 2 दिवसानंतर सासवडमध्ये आज पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर सासवडमध्ये 2 दिवस हा पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो आणि उद्या सासवड शहरामध्ये संत सोपान काका महाराजांची पालखी सुद्धा पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांची लगबग या ठिकाणी चालू आहे। वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर या ठिकाणी करतायत। आपण पाठीमागून आवाजही ऐकू शकतो, टाळ मृदुंगाचा आवाज आपल्याला ऐकू येतोय आणि हा सगळा आनंद सोहळा वारकरी या ठिकाणी आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। श्रद्धा, बरोबर आहे निलेश, आपण पाहतोय की जसं तुम्ही म्हणालात की इतक्या वर्षांची परंपरा हे वारकरी अजूनही जपतात। त्यामुळे कितीही नागमोडी वळणं असू देत, या वारकऱ्यांना, या भक्तांना फक्त विठ्ठलाची आणि पंढरीची आस लागलेली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आमचे प्रतिनिधी निलेश संपूर्ण वारीचा कव्हरेज करतायत। रोज त्यांच्याकडून ताजे तपशील आपण घेतोय, वारकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतोय, वारकऱ्यांचा उत्साह आपण जाणून घेतोय। त्यामुळे ऊन असू दे, पाऊस असू दे, दरवर्षी अखंड हे वारकरी जे आहेत, भक्त जे आहेत, ते अविरत चालत पंढरीपर्यंत पोहोचतात। कारण की फक्त विठ्ठलाची एक झलक पाहण्यासाठी हे वारकरी आपण पहा